गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। भरपूर दिवस झालेले ब्लॉग शूट केलं नव्हतं, तर आज आपण ब्लॉग शूट करणार आहोत। तर ब्लॉग शूट न करण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये म्हणालेलोच की आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये धम्माल करणार आहोत, मस्ती करणार आहोत, पण ती मी करू शकलो नाही कारण की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मित्रांनो माझ्या लघवीच्या जागेला आला प्रॉब्लेम। तर आपण चेक करण्यासाठी तिथे गेलो होतो, पण डॉक्टर म्हणाले की तिचं ऑपरेशन करावं लागणार। तर पप्पा बोलले तर लवकरच आपण करून घेऊया, कारण शाळेच्या दिवसात आपण ते केलं तर शाळेला पण सुट्टी भरपूर होणार, म्हणून ते आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये करून घेतलं आणि ते आता हळूहळू रिकवर होत आहे मित्रांनो। जी जखम होती ती आता सुकलेली आहे, फक्त जे टाके आहेत तेच राहिले। ते टाके पडले आपोआप, डॉक्टर म्हणाले ते आपोआप पडणार आहेत। ते पडले की मी पूर्णपणे रिकवर होणार। तर हा आहे माझा हॉस्पिटलमधला फोटो, आणि जेव्हा मला सलाईन लावलेली तेव्हा हा पप्पांनी फोटो काढलेला। आणि आता चला तर आता आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया। तर आजचा ब्लॉग शूट करण्याचं विशेष कारण म्हणजे आज आपण आणलेली आहे सुपारीची झाडं, आणि तीच आपण आज लावणार आहोत। तर ती लावताना थोडं शूट करायचं होतं मला, तर आज आपण ते शूट करणार आहोत। तर चला ते आता मी तुम्हाला दाखवतो। तर आता बाहेर झालंय पावसाचं वातावरण, आणि आपले किरण काका आणि भूषण काका थोड्याच वेळात सुपारीची झाडं लावण्याची सुरुवात करणार आहेत। तर खरं तर पाऊस जूनमध्ये स्टार्ट होतो, पण यावर्षी मे मध्ये सुरू झालाय। तर या पावसाने भरपूर जणांचं नुकसान केलं। काही काही लोकांचे जे भुईमुगाची शेती होती ते भुईमुग जमिनीत राहिल्यामुळे ते खराब होऊन गेलेत, आणि भुईमुग तर खराब होऊन गेले, त्याचबरोबर जे गुरांना घालायचं गवत असतं ते काही लोक जी असतात कोकणातली लोक ती कुडामध्ये ठेवतात, त्याला कुड म्हणतात मित्रांनो। ते कुडामध्ये ठेवलं जातं, आणि पाऊस आल्यामुळे अचानकच सगळ्यांना वाटतं जून मध्ये पाऊस येणार, तर मे मध्ये पाऊस आल्यामुळे मित्रांनो सगळ्यांचे जे गवत होतं ते भिजून गेलं। आणि बेल म्हणजे तर असतात कोकणात लाकडं, आणि मेन म्हणजे तर असते मातीची चूल। तर जेवण करण्यासाठी मातीची चूल लागते। जास्तीत जास्त कोण कोकणात गॅस यूज करत नाही, काही काही जण गॅस यूज करतात, पण कोकणात जास्त मातीच्या चुलीचा उपयोग केला जातो जेवण बनवण्यासाठी। तर मातीची चूल पेटणार कशी, तर तिला पेटवण्यासाठी लाकूड तर लागतंच। तर काही काही लोकांनी लाकूड भरण्याला थोडा वेळ घातला लाकूड भरायला। आपल्या पडवीमध्ये माचामध्ये लाकूड काही वर्षात नाही एकदा मित्र भरायची असतात, ती भरण्यामध्ये वेळ गेला आणि त्यांची जी लाकडं होती ती भिजवून गेली, आणि असंच भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे। तर आता आपले किरण काका आणि भूषण काका थोड्याच वेळात येतील, आणि ते आता किरण काका तर आले आणि भूषण काका आला की आपण ही झाडं लावले स्टार्ट करणार। ती पण प्रोसेस मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। आणि ही झाडं लावण्याचं कारण म्हणजेच आपल्याला त्या झाडांपासून सावली मिळेल व आपल्याला उत्पन्नही मिळेल। उत्पन्न म्हणजे काय, तर आपल्याला त्यापासून सुपारी मिळेल, सुपारीच्या झाडांपासून आपल्याला सुपारी मिळेल, आणि आपल्याला थंडावा हवाय। मे महिन्यामध्ये भरपूर गरम होतं इकडे, तर आपल्याला थंडावा हवाय म्हणून आपण इथे सुपारीची झाडं लावलेली आहेत। तर मित्रांनो आता आपले एक झाड लावून झालेले आहे, आणि आता जे खड्डे आहेत त्यांमध्ये पाणी पण पाऊस सुरू झाल्यानंतर इथे मित्रांनो याच्यात पाणी पण साठलंय। ते पण नारळाच्या करवंट्याने मित्रांनो हे पाणी आता काढत आहेत किरण काका आणि भूषण काका। आणि जे आपलं खत होतं ते पण इथे ते घालत आहेत। आणि आता एक आपलं झाड तर फायनल लावून झालं, आणि आता इथे आपल्याला भरपूर सारी झाडं लावायची आहेत, 30-35 झाडं आपल्याला लावायची आहेत। तर मित्रांनो आता ही झाडं लावण्याची प्रोसेस आपण ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला आता ब्लॉगला आपण कंटिन्यू करूया, आणि ही प्रोसेस अशीच आपण बॅक साईड पर्यंत अशीच चालू राहणार आहे मित्रांनो। तर आता आपला भूषण काका आहे तो इथे खत घालून घेतोय। आपण सेंद्रिय खत आणले ते पण इथे घालायचे, ते पण मी तुम्हाला खत दाखवतो। तर आपला जो भूषण काका तो आता सर्व खड्ड्यांमध्ये सेंद्रिय खत घालून घेतो आणि भरपूर फटाफट काम करतोय। तर फटाफट काम करण्याचं कारण म्हणजे आता झालंय बाहेर पावसाचं वातावरण, आणि पाऊस कधीही पडू शकतो, आणि जे आपले खड्डे आहेत त्यांच्यामध्ये पाणी भरू शकतं, म्हणून किरण काका आणि भूषण काका इथे फटाफट कामं करतायत। आणि हा जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस आहे, यामध्ये किरण काका व भूषण काका भिजले व ते आजारी पडू शकतात, म्हणून ते फटाफट कामं करत आहेत। आणि इथे आपलं पहिलं झाड लावून झालेलं आहे। असेच आपल्याला भरपूर सारी झाडं लावायची आहेत घराच्या बॅक साईडपर्यंत, आणि हे जे आपलं काम आहे ते 1-1.5 तासातच आपल्याला संपवायचं आहे, कारण पाऊस आता कधी पण येऊ शकतो। आणि हे आपलं इथे पहिलं झाड, आणि अशीच आपण झाडं लावत जाणार आहोत।
तर अशा प्रकारे आपण इथे सर्व सुपारीची झाडं लावलेली आहेत आणि भूषण काका तिकडे मम्मीने दिलेली अबोलीची आणि गुलाबाची झाडं लावतोय. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे आपण सर्व झाडं लावलेली आहेत. इथे मित्रांनो एंट्रीवर आपण इथे एक सुपारीचं झाड लावले आणि या साईडने आपण एक सुपारीचं झाड लावले. मित्रांनो इथे आपण येण्यासाठी वाट केली आहे घरात येण्या जाण्यासाठी आणि इथे पण आपण लावलेले आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि आपलं सेंद्रिय खत पण खूप उरले आहे मित्रांनो, ते पण आपण यांना रोज कधी कधी यांना आपण घालणार आहोत. आणि जी आपली तुळस तिकडे होती ती आपण घेऊन इकडे आणलेली आहे, कारण तिथे भूषण काका व किरण काकाला इथे काम करताना प्रॉब्लेम होईल म्हणून आपण ती इथे आणलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण ही सर्व इथे सुपारीची झाडं लावलेली आहेत मित्रांनो. ही बघा. आणि आता आपण जाऊया घराच्या बॅक साईडला, ती पण मी तुम्हाला बॅक साईडला लावलेली सुपारीची झाडं दाखवणार आहे. तर इथे पण सुपारीची झाडं आहेत हे बघा. आता मी आलोय घराच्या बॅक साईडला आणि सर्व हिरवगार झालेलं आहे. इथे आपण इथे सुपारीची झाडं लावलेली आहेत ही बघा. 5 अशी आपण इथे सुपारीची झाडं लावलेली आहेत. आणि त्याच सुपारीच्या झाडांबरोबर आपण इथे एक माडाचं झाड आणि तिकडे पण आपण एक माडाचं झाड लावलेलं आहे. अशी आपण 2 माडाची झाडं लावलेली आहेत. आणि हे आपलं जे माडाचं झाड होतं हे पूर्णपणे खराब झालेलं आहे. खराब झालं म्हणजेच काहीतरी याचा जो वरचा भाग होता ह्याला कीड लागल्यामुळे याचा जो रूस होता तो खराब होऊन गेला मित्रांनो. आणि सकाळीच आपण लावलं आहे, ते सकाळी आपण लावलेलं हे 2 माडाची झाडं. आणि त्याचबरोबर आपण एक सागाचं पण झाड लावलेलं हे बघा. ते सागाचं झाड हे सकाळी आपण लावलं. आणि अशी आपली घराच्या बॅक साईडला लावलेली सुपारीची झाडं आणि त्याच सुपारीच्या झाडांबरोबर इथे आपली केळीची पण झाडं आहेत ही बघा. ही आपली 2 मोठी केळी आहेत आणि ह्याच्याच बरोबर आपली इथे छोटी पण केळी आहेत. आणि केळींबरोबरच इथे अळूची झाडं पण आलेली आहेत ही बघा. आणि अळूच्या झाडाच्या साईडला इथे आपलं अननसाचं झाड आहे, याला पण आता अननस धरलाय हा बघा. आणि हा जो अननस आहे तो पिकल्यावर आपण थोड्याच दिवसात काढणार आहोत आणि तो खाणार आहोत. आणि मी पहिल्यांदाच बघतो की आमच्या बागेत असा अननस धरलाय, असं मी पहिल्यांदाच हे दृश्य बघितलं. आणि भरपूर काटेरी झाड आहे. तर हे आहे ते पपयाचं झाड. आणि आमच्या कंपाऊंडमध्ये आम्ही अशी भरपूर सारी झाडं लावलेली आहेत. आणि माझी जी आजी आहे तिला झाडं लावण्याची भरपूर मित्रांनो हौस आहे आणि मी पण तिला झाडं लावताना मदत करतो. आपण आपल्या कंपाऊंडमध्ये औषधी झाडं पण लावलेली, जसं की चहापत्तीचं झाड, लाल अडुशाचं झाड, करू किरायताचं झाड. जेव्हा माझ्या पोटात दुखतं तेव्हा मम्मी मला करू किरायत खायला देते. आणि इथे जे आपले जे जुनं टोमॅटोचं झाड होतं त्याचं सीझन संपल्यामुळे ते मरून गेलं आणि आपण इथे नवीन मिरचीचं झाड लावलेलं आहे. आणि लाल अडुशाचं मित्रांनो उपयोग जेव्हा कोणाला सर्दी होते तेव्हा त्याला लाल अडुसा मित्रांनो त्याचा काढा बनवून दिला जातो लाल अडुशाचा. तर इथे एक शेवग्याचं झाड होतं, ते आमच्या घरावर किंवा शेजाऱ्यांच्या घरावर पडण्याची शक्यता होती जी म्हणून ते आपण तोडून टाकले. जी आमच्या घराच्या आजूबाजूला नुकसान करणारी झाडं होती ती पण आपण तोडून टाकलेली आहेत. आणि आता आपण जाऊया घराच्या फ्रंट साईडला आणि तिथे ब्लॉगला एंड करूया. आणि घराच्या आजूबाजूला झाडं लावणं हे गरजेचंच असतं. तर चला तर आता आपण जाऊया घराच्या फ्रंट साईडला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.